बळच करायचं चाललंय ना? लाले अगं तेल गरम करती का उकळती? आत्या, अहो लगेच बरं वाटाय पाहिजे का नको? पडलाय ग आराम पडलाय मला. ऐक ना, ते तुला कुठेतरी बाहेर जायचंय ना ग? अगं जा की मग, बरं वाटतंय मला आता. बरं वाटतंय. असं कसं? बाया, सासूची सेवा करणं सुनेचं पहिलं कर्तव्य असतं ना. आता बघा कायमचा आराम देते तुम्हाला. लाले अगं काय करतीये? नख तरस घेऊ. हे बघ आता नाही दुखत आहे माझा पाय. नाही दुखत आहे माझा पाय. आत्या, आत्ता पाय दुखत नाहीयेत, पण परत दुखायला लागलं म्हणजे थंडीचे दिवस आहेत, वाताना अजून दुखतील पाय. असं काय द्या, मालिश करते. आणा पाय. आत्या, असं कसं? सुनेला सासूची काळजी घ्यायची असते. आणा इकडे पाय, मालिश करते. अगं नको ग, नको करू माझी काळजी. सांगितलं ना तुला. आणि ऐका बाई, केवढा वापा येतो याच्यात ना. काय करायले म्हणजे मालिश करायची आहे का फोडणी घालायची आहे माझ्या पायाला? मी नाही देणार माझा पाय. मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार, मी नाही देणार. आता बघच काय करते मी. नाही, मी नाही देणार, मी नाही देणार. बाई, बाई, तिकडे बाई. काय झालं लाली काकी? ए हौसा कुठे आहे? ती हौसा आता मैत्रिणीकडे गेली. बरं एक काम कर, त्यांचे हात पकड म्हणजे पायाला मालिश करता येईल. धर, 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 धर. अरे उलटला तू कुठेतरी. धर, धर. सोड गं, आई. अगं, नका ना. अरे, पाय करा, पाय करा. अहो, द्या हो. नाही नाही, असं कसं? परत म्हणाल सुनेला सासूची काही काळजीच नाही. काय झालं बोंबलायला? अगं घरावर दरोडा बिरोडा पडला का काय? आजी अहो ह्यांचा पाय ठणकत होता, दाबून देते तर वरडतायत बघा. दमती का बाजर काढते माझा बाय. अच्छा, गरम तेल वाजलं बाया. लाले, काय चाललंय तुझे? आता अहो, गरम तेलानं मालिश केल्याशिवाय कसं बरं वाटेल तुम्हीच सांगा. हो आधीच मागे लागली होती लाली काकीच्या की माझा पाय लय दुखते, जरा दाबून दे म्हणून. रोज दाबायला लावलं होतं, बाजून काढायला लावलं होतं का? हा, उघड्यापाशी नागडे गेले आणि रासार थंडीने मेला अशी गत आहे तुझी. तुला बी तीच भेटली का मालिश करायला? झालं गोंधळ आता. लाले, वाईफ एकदा बघायचं तरी त्याला गरम आहे का नाही ते. आत्या, तुम्हाला असं वाटतंय का मी बघितलं नसेल? त्यांचा पाय आधीच ठणकत होता, त्यात मी थोडस गरम तेल लावलं ना, म्हणून अजून दुखायला लागलं. पण आता बघा, अशी चांगली मालिश करते ना, लगेच बरं वाटेल त्यांना. नकोय ग मला तुझी मालिश. सोड मला, सोड घराले. अगं रंजे, त्याशिवाय तुला आराम कसं पडेल? नाही बोलत आहे मला, आरामच नकोय. सोड गा. अगं असं कसं? तुझी बी हाऊस चांगली फिटली पाहिजे ना मालिश करायची. अंगात नाही बळण चिमटा घेऊन पळ अशी गत आहे तुझी. कशाला ग त्या लालीच्या नादाला लागतीस? हा, तिच्या खोड्या काढतीस. अगं ती काही साधी राहिली नाही, त्या मुडद्याच्या नादाला लागून आहे ना खुनशी झाली. नशीब तिने उकाळलेलं तेल पाया ओतलं, कानात ओतलं असलं तर. म्हणून परत आता तिची खोडी काढू नकोस, नाहीतर आहे ना काय बी करेल, मुडदा पाडेल तुझा. नाही ना आजी, अजून तेवढी वेळ नाही आणली ह्यांनी. रंजे, तू नका आत्यांच्या बोलण्याकडे ध्यान देऊ. आणि लाले, वाईफ बेतानच मालिश कर. हा, तर आराम वाटेल तिला. हा. घे बाई काळजी. मी हाय आतमध्ये. लाले नको काय आहे ग. आत्या, अजून मालिश करून देऊ का? नको करू मालिश, नाही तर
नको करू मालिश, नको करू. चुकलं माझं, चुकलं. नाही आता बरंच कधी सांगणार तुला मालिश करायला. सोड ग लाले, सोड ना ग. अहो थोडी कळ काढा की कायमचा आवाज बंद होईल. थांबा. आला का मुडदा मड वाटाला लावून का वाटाला लावायला निघालाय. हा मी बोंबलून बोंबलून कंटाळले की ह्या गावावर नरकीची ना ह्या राक्षसाची वाईट नजर पडली या. ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ह्यानीच आहे ना त्या जामकरच्या बहिणीचं काहीतरी बरं वाईट केलं असणार आहे. लालीजी, ओ लालीजी, काय तुम्ही इथंच बसलाय? मी तुमच्या तिकडं. अहो मी येणारच होते पण तेवढ्यात आत्यांना काय रे झालंय आत्यांना? ए गोपाळ, तुला हिला घेऊन जायचं ना? कुठं घेऊन जा? ए बाबा, जोड दे, घेऊन जायला. कुठं चालली? अहो लालीजी, कधीपासून तुमची वाट बघतोय. काही विसरला होता? नाही नाही असं कसं विसरेल. ते आत्यांचा पाय सारखा सारखा मध्ये येत होता ना, म्हटलं कायमचा आराम द्यावा. मग झालं सगळं, चला आता. चला. सांगतो. रिक्षेत मागं बसा तुम्ही. चला. काय रे या बॅगेत? कसला घाण वास येतोय. नक्की काय रे या बॅग मध्ये? हा कोणाचा मुडदा पाडलाय का काय? जित्या, ए जित्या रे, तुझीच रिक्षा आहे नाही?